नमस्कार, मी बोराडे PM ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, माझा अभ्यासाचा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल. यामध्ये घटक क्रमांक 2 आपला सुरू झालेला आहे आणि या घटकाचं नाव आहे भूगोलाचे अध्यापन आणि नियोजन. त्यापैकी भूगोलाचे अध्यापन ह्या भागाचा अभ्यास आपण करत आहोत. त्यामध्ये उपघटक क्रमांक 4 आपण अभ्यासतोय. उपघटकाचं नाव आहे प्रकल्प अध्यापन पद्धती. प्रकल्प अध्यापन पद्धतीविषयी मागील तासाला आपण प्रकल्प अध्यापन पद्धती म्हणजे नेमकं काय, म्हणजे प्रकल्प अध्यापन पद्धतीच्या विविध व्याख्या आपण अभ्यासल्या. नंतर प्रकल्प अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आहे, आधुनिक अध्यापन पद्धती आहे. नंतर प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये उदाहरणं कोणकोणती घेता येतात किंवा कोणकोणते प्रकल्प आपल्याला विद्यार्थ्यांना देता येतात याचा आपण विचार केला. आकारिक मूल्यमापनामध्ये प्रकल्प पद्धतीला किती प्रकारचं वेटेज दिलं जातं या संबंधी चर्चा आपण केली. यानंतर प्रकल्प अध्यापन पद्धतीचे टप्पे कोणते, प्रकल्प अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्य कोणती यांचा अभ्यास आपण मागील तासिकेला केलेला आहे. या तासिकेला आपण प्रकल्पाच्या पद्धती प्रथम आपण समजावून घेऊ. प्रकल्पाच्या पद्धती घेऊन घ्या. लिखाणासाठी मधून वेळ दिला जाईल किंवा माझ्याबरोबर लिखाण करत चालायचंय. प्रकल्पाच्या पद्धती 2 आहेत. एक पहिली पद्धत आहे ती म्हणजे परिसरानुरूप किंवा परिसरानुसार प्रकल्प. परिसरानुसार प्रकल्प लिहून घ्या. परिसरानुसार प्रकल्प, परिसरानुसार किंवा परिसराप्रमाणे प्रकल्प. या ठिकाणी विद्यार्थी कोणत्या परिसरामध्ये राहतो याला महत्व दिलेले आहे. महाराष्ट्राचा विचार केला किंवा नाशिक जिल्ह्याचा विचार केला आपण, तर नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाठ्यक्रम हा सर्वत्र सारखा आहे, परंतु विद्यार्थ्याचा परिसर मात्र हा भिन्न आहे किंवा वेगळा आहे. म्हणून प्रकल्प करत असताना विद्यार्थ्याच्या परिसराचा आपल्याला विचार हा करावाच लागतो. का तर जसा परिसर त्याप्रमाणे त्या ठिकाणी अन्नधान्य पिकत असतं किंवा पिके घेतली जात असतात आणि ह्या पिकानुसार त्या ठिकाणी विविध पदार्थ किंवा विविध वस्तू ह्या तयार होत असतात. मग विद्यार्थ्याच्या परिसरामध्ये कोणत्या वस्तू उपलब्ध होतात किंवा कोणते पदार्थ उपलब्ध होतात त्यानुसार या ठिकाणी प्रकल्प देताना शिक्षकाला साधन बाधक हा विचार करणं अत्यावश्यक आहे. कारण जी पदार्थ किंवा ज्या वस्तू परिसरात मिळतील त्या संबंधित विद्यार्थी प्रकल्प करू शकेल, अन्यथा प्रकल्प पूर्ण होणार नाही. कारण त्या प्रकल्प करत असताना विद्यार्थ्यांना खूप साधने लागतात. त्या साधनांचा, माहितीचा, वस्तूंचा, पदार्थांचा विचार करून प्रकल्प देणे त्यामुळे आवश्यक असते. म्हणजे प्रकल्पाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे परिसरानुसार प्रकल्प. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार प्रकल्प. विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार प्रकल्प. वयोगटानुसार
ठिकाणी विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. उदाहरणार्थ मातीचा किल्ला करणे किंवा सिमेंटचा नकाशा तयार करणे हा प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना जर दिला आणि तो जर छोट्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना दिला, उदाहरणार्थ इयत्ता तिसरीच्या मुलांना जर दिला, तर हा प्रकल्प विद्यार्थ्यांना करता येणार नाही. कारण काय, या विद्यार्थ्यांची शारीरिक कुवत, बौद्धिक कुवत, मानसिक क्षमता ह्या कमी आहे किंवा हे विद्यार्थी लहान असल्यामुळं या क्षमतांचा त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळं आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध करता येणार नाही आणि सिमेंटचा नकाशा त्यांना तयार करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रकल्पाची निवड करत असताना विद्यार्थ्याचा वयोगट काय आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, मानसिक क्षमता काय आहे, शारीरिक क्षमता काय आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकल्प निवडावा लागतो. आणि कोणत्याही आवडीचं काम जर असेल तर विद्यार्थी त्या कामामध्ये रमून जातात. म्हणून विद्यार्थ्याच्या आवडीनुसार प्रकल्प दिला जावा. आवडीचे काम विद्यार्थी उत्साहाने करतात आणि त्या कामामध्ये त्यांचे मन रमते, हृदय रमते. म्हणून आवडीचा प्रकल्प देण्याचा शिक्षकाने शक्यतो प्रयत्न करावा. जे प्रकल्पाचे निकष, प्रकल्पाचे ज्या गोष्टी फलित काय होईल, चांगल्या प्रकारे निघेल. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मसाल्याचे पदार्थ गोळा करणे हा प्रकल्प जर दिला, तर मसाल्याचे पदार्थ त्याच्या भागामध्ये उपलब्ध असावयास पाहिजे किंवा तशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यास उपलब्ध असावयास पाहिजे, तरच तो प्रकल्प काय होईल, या ठिकाणी पूर्ण होईल. अन्यथा हा प्रकल्प अपूर्णच राहील. पण कोकणाचा जर विचार केला तर कोकणी प्रदेशामध्ये जास्तीत जास्त नारळी पोकळीच्या बागा असतात. नारळाचं उत्पन्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. म्हणजे नारळाला या ठिकाणी कल्पवृक्ष असं म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर नारळासंबंधी, नारळाच्या झाडास कल्पवृक्ष का म्हणतात, त्या संबंधी माहिती गोळा करा, नारळाचे उपयोग सांगा, या संबंधी जर प्रकल्प दिला तर कोकणातील विद्यार्थी आवडीने तो प्रकल्प तयार करतील. विद्यार्थी शहरी क्षेत्रामधील असतील आणि शहरी क्षेत्रामध्ये ग्रंथालय मोठ्या प्रमाणावर असतात, विविध प्रकारची व्याख्यानं होतात, विविध प्रकारच्या नाट्यकृती विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात, विविध प्रकारचे साहित्य संमेलनं, विविध प्रकारच्या कार्यशाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असतात. म्हणून अशा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना जर एखाद्या लेखकासंबंधी सविस्तर माहिती मिळवायला लावली तर विद्यार्थी अशा प्रकारची माहिती मिळवू शकतात. म्हणजे शहरी भागामध्ये वैचारिक अशा प्रकारचे प्रकल्प आपणास देता येतात. औद्योगिक किंवा उद्योगधंद्यासंबंधी जर एखादा प्रकल्प दिला, विद्यार्थ्यांनी एखाद्या उद्योगधंद्यास म्हणजे कारखान्यास भेट देऊन माहिती गोळा करा, तर विद्यार्थी, शहरी भागातले विद्यार्थी अशा प्रकारचा प्रकल्प करू शकतील. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उदाहरणार्थ कुक्कुटपालन केंद्रास भेट देऊन त्या ठिकाणची माहिती गोळा करा, कुक्कुटपालनाचे फायदे सांगा, त्या ठिकाणची कुक्कुटपालनामध्ये कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी लागते या संबंधीचा प्रकल्प जर दिला तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कुक्कुटपालन केंद्र असतात. त्या ठिकाणी माहिती मिळून विद्यार्थी तो प्रकल्प करू शकतील. याचा अर्थ प्रकल्प हे विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार दिले जावे, प्रकल्प हे विद्यार्थ्याच्या परिसरानुसार दिले जावे. अशा रीतीने प्रकल्पाच्या 2 पद्धती आहेत, त्या आपण अभ्यासल्या. आता प्रकल्पाचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण अभ्यासूया. प्रकल्पाचे प्रकार घेऊन घ्या. नाव टाका. प्रकल्पाचे प्रकार. प्रकल्पाचे प्रकार. प्रकल्पाचे प्रकार. प्रकल्पाचे प्रकार.
प्रकल्पाचा पहिला प्रकार आपण अभ्यासूया. त्याचं नाव आहे निर्मिती प्रधान प्रकल्प. निर्मिती प्रधान प्रकल्प. या शब्दावरून आपल्या लक्षात येत असेल की या ठिकाणी काहीतरी निर्माण करावायचे आहे, काहीतरी तयार करावायचे आहे. म्हणूनच या प्रकल्पाला काय म्हणतात? निर्मिती प्रधान प्रकल्प असं म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी माहितीच्या साहाय्याने विविध वस्तू बनवतात, विविध प्रतिकृती बनवतात, विविध चित्रे बनवू शकतात. विद्यार्थी विविध नमुने बनवू शकतात. आता कोणकोणती उदाहरणं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी निर्मिती प्रधान प्रकल्पामध्ये अभ्यासता येतात? उदाहरणार्थ विद्यार्थी भूछत्र खडकाची निर्मिती करतात. आपल्या परिसरामध्ये वाळू गोळा करून वाळूच्या टेकड्या बनवू शकतात. घराची प्रतिकृती बनवू शकतात. धाब्यांची घरं, उतरत्या छपराची घरं, कोकणी प्रदेशामधली घरं, बर्फाच्छादित प्रदेशामधली घरं, उदाहरणार्थ इग्लू, क्रॉल हे बनवू शकतात. त्याच्या प्रतिकृती ते तयार करू शकतात. विविध नकाशे, विविध आराखडे विद्यार्थी यामध्ये बनवू शकतात. मातीचा किल्ला, सिमेंटचा किल्ला किंवा भिंतीवर छान प्रकारचे अशा प्रकारची रेखाचित्र विद्यार्थी बनवू शकतात. असे अनेक प्रकारचे निर्मिती विद्यार्थी करू शकतात. दिवाळीच्या दिवसामध्ये एक छान असा प्रकल्प आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल. तो म्हणजे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर सांगितलं की शिवनेरी किल्ल्याची, सिंहगडाची, प्रतापगडाची प्रतिकृती तयार करा, तर या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक क्षमतेनुसार या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती करत असतात. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी काहीतरी निर्माण करत असतात. म्हणून या प्रकल्पाला नाव आहे निर्मिती प्रधान प्रकल्प. म्हणजे या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती, नवसृजन या ठिकाणी होत असतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कौशल्य प्रधान प्रकल्प. कौशल्य प्रधान प्रकल्प. कौशल्य प्रधान प्रकल्प. कौशल्य प्रधान प्रकल्पामध्ये भौगोलिक अशा प्रकारची शब्दकोडी सोडवणे, भूगोल विषयामध्ये अभ्यासण्यासाठी नकाशे तयार करणे, आराखडे तयार करणे, आकृत्यांचा संग्रह करणे, अशा प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प या ठिकाणी कौशल्य प्रधान प्रकल्पामध्ये घेता येतात. यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आस्वाद प्रधान. आस्वाद याचा अर्थ आस्वाद प्रधान. आस्वाद प्रधान प्रकल्प या प्रकारामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतात. उदाहरणार्थ भूगोल दिन साजरा करणे, भौगोलिक अशा प्रकारचं पथनाट्य बसवणे, भित्ती पत्रक तयार करणे, एखाद्या समस्यावर, भौगोलिक समस्यावर चर्चा करणे, कथाकथन करणे, कविता लिहिणे, त्या सादर करणे, म्हणजे अशा अनेक गोष्टींचा आस्वाद आपण घेऊ शकतो. असे जे प्रकल्प असतात त्यांना आस्वाद प्रधान प्रकल्प असे म्हणतात. आणि चौथा जो प्रकल्पाचा प्रकार आहे तो म्हणजे समस्या निराकरण प्रकल्प. समस्या निराकरण प्रकल्प. समस्या निराकरण.
समस्या निराकरण, समस्याचा अर्थ एखादा प्रश्न असतो, शैक्षणिक प्रश्न, त्या प्रश्नाची उकल किंवा उत्तर आपणास सापडत नाही, अशा वेळेस अशा प्रकल्पाची गरज ही भासत असते. या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं जातं. उदाहरणार्थ नकाशा वाचनामध्ये विद्यार्थी सांकेतिक चिन्ह, खुणे, प्रमाण आणि नकाशाच्या दिशा समजण्यामध्ये चुका करतात. अशा प्रकारचा प्रकल्प आपणास या ठिकाणी घेता येईल की तिसरीच्या विद्यार्थ्यांना नकाशाच्या दिशा समजत नाही. अशा वेळेस आपल्याला हा समस्या निराकरण प्रकल्प निवडून त्याची कार्यवाही करता येईल. आतापर्यंत आपण काय अभ्यासलं ते प्रथम पुन्हा एकदा लक्षात घेऊया. या तासिकेला प्रथम आपण बघितलं की प्रकल्पाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकल्पाची जी पद्धत आहे ती म्हणजे परिसरानुसार आपण प्रकल्प निवडले पाहिजे. दुसरं जे आहे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार प्रकल्प निवडले पाहिजे. म्हणजे ह्या प्रकल्पाच्या दोन पद्धती अभ्यासल्या. त्यानंतर आपण प्रकल्पाचे प्रकार कोणकोणते आहेत ते अभ्यासत आहोत. त्यामध्ये पहिला प्रकल्पाचा प्रकार जो आहे तो म्हणजे निर्मिती प्रधान. या ठिकाणी विद्यार्थी काहीतरी निर्मिती करेल याला प्राधान्य असते. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात कौशल्य प्रधान. या ठिकाणी विद्यार्थ्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे विद्यार्थी काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आस्वाद प्रधान प्रकल्प. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे समस्या निराकरण प्रकल्प. अशा प्रकारे प्रकल्पाचे चार प्रकार पडतात ते आपण अभ्यासले. आता आपण पुढे जाऊया आणि प्रकल्प पद्धतीचे फायदे आणि प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा आपण अभ्यासूया. प्रथम आपण प्रकल्प पद्धतीचे फायदे अभ्यासले. घेऊन घ्या प्रकल्प पद्धतीचे फायदे. प्रकल्प पद्धतीचे फायदे. प्रकल्प पद्धतीचे फायदे. प्रकल्प पद्धतीचे फायदे. पहिला फायदा आहे प्रकल्पामध्ये जे काम विद्यार्थ्यांना करावे लागते हे काम विद्यार्थ्यांना गटाने करावे लागते. आणि गटामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना काय करावे लागते, एकमेकाची मदत घ्यावी लागते. यातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, संघ भावना निर्माण होते. विद्यार्थी एकजुटीने काम करतात आणि समस्येचं निराकरण ते करत असतात. म्हणजे प्रकल्प पद्धतीचा पहिला फायदा त्या विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य भावना वाढीस लागते. सहकार्य भावना वाढीस लागते. हा प्रकल्प पद्धतीचा पहिला फायदा आहे. या गटामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना एकमेकाची मदत घ्यावी लागते आणि ही मदत घेत असताना आपोआपच संघ भावना, एकजुटीची भावना, सहकार्याची भावना ही वाढीस लागते. दुसरा जो फायदा आहे प्रकल्प पद्धतीचा तो आपण समजावून घेऊया. या पद्धतीमध्ये अनेक स्थळांना भेटी द्यावी लागतात आणि अनेक स्थळांना भेटी देऊन माहिती मिळवावी लागते, ज्ञान संपादन करावे लागते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती तयार करायची आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्यक्षतः शिवनेरी किल्ला पाहावा लागेल. म्हणजे त्यांना या ठिकाणी स्वतः अनुभव घ्यावा लागेल आणि ह्या अनुभव घेतल्यानंतर या अनुभवाच्या शिदोरीतनं तो त्या ठिकाणी कशा प्रकारे शिवनेरी किल्ल्याची घडण झालेली आहे तो बघेल आणि ह्या
यातनं तो शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती स्वतः तयार करू शकेल. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि प्रत्यक्ष त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून या ठिकाणी काय मिळते, शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतनं आणि अनुभवातनं शिक्षण मिळते. प्रत्यक्ष कृती व अनुभवातनं कृती आणि अनुभवातनं काय मिळते, शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातनं शिक्षण मिळते. तिसरा जो फायदा आहे, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एखादं खडकाचे नमुने गोळा करणे हा प्रकल्प जर आपण घेतला तर परिसरामध्ये विविध प्रकारचे खडक उपलब्ध जर असतील तर विद्यार्थी काय करतील, त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये फिरतील आणि फिरून त्या ठिकाणचे खडकांचे विविध नमुने स्वतः जमा करतील. आणि यातून ज्यावेळेस खडकांचे अनेक नमुने प्रदर्शनामध्ये मांडले जातील आणि त्याचं मूल्यमापन शिक्षक करतील, मुख्याध्यापक करतील आणि त्या विद्यार्थ्यांना शाबासकी देतील. आणि शाबासकी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वेगळ्याच प्रकारची प्रेरणा मिळेल. म्हणजे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय होणार आहे, कार्यपूर्तीचा आनंद मिळणार आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे, कार्यपूर्तीचा आनंद. कार्यपूर्तीचा आनंद. कार्यपूर्ती आनंद. विद्यार्थी स्वतः या ठिकाणी कार्य करतो आणि त्यातून जे आनंद विद्यार्थ्यांना मिळतो त्यास कार्यपूर्तीचा आनंद मिळतो, आनंद म्हणतात. चौथा जो फायदा आहे प्रकल्प पद्धतीचा, आता प्रकल्प पद्धतीमुळे अनेक विषयाशी संबंध येतो. आता आपण एक उदाहरण जर घेतलं की प्रतापगडाची प्रतिकृती तयार करा किंवा प्रताप मातीचा किल्ला तयार करा, तर या संबंधी हा प्रकल्प घेतल्यानंतर हा प्रकल्प विषय जरी आपला भूगोल असेल तरी सुद्धा तो इतिहासाशी संबंध आहे. म्हणून विद्यार्थी इंटरनेटवर प्रतापगडाच्या किल्ल्याविषयी अधिक माहिती मिळवतील. नंतर प्रतापगडाचे चित्र कसे आहे किंवा प्रत्यक्ष विद्यार्थी सहलीद्वारे प्रतापगड अनुभवतील. यातून हा प्रकल्प ते पूर्ण करतील का प्रतापगडाची प्रतिकृती तयार करणे. म्हणजे या ठिकाणी भूगोलाचा संबंध इतिहास विषयाशी आला, परंतु हे सर्व प्रकल्पाचे अहवाल लेखन करत असताना परत मराठी या विषयाशी त्यांचा संबंध आलेला आहे. म्हणजे प्रकल्प करत असताना विद्यार्थ्याचा ज्ञान विकास हा होत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त भूगोलाचे ज्ञान या ठिकाणी मिळत नसून इतिहासाचे सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते, मराठीचे सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळते. प्रतापगड आपल्या गावापासून किती लांब आहे, किती किलोमीटर आहे, हा हिशोब करत असताना विद्यार्थ्यांना गणित या विषयाचे देखील ज्ञान मिळते. अशा रीतीनं प्रकल्प पद्धतीमुळे अनेक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. चौथा फायदा, अनेक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. अनेक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. पाचवा फायदा आपण समजावून घेऊ प्रकल्प पद्धतीचा. प्रकल्प पद्धतीमुळे उदाहरणार्थ आपण प्रकल्प घेतला, विविध वनस्पतीचे पाने जमा करणे किंवा विविध वनस्पतींची फुले जमा करणे किंवा विविध वनस्पतीच्या बिया जमा करणे किंवा खडकांचे नमुने जमा करणे किंवा मातीचे विविध प्रकार जमा करणे. अशा प्रकारचे जर प्रकल्प आपण घेतले तर ह्या प्रकल्पातून जी
जे साहित्य किंवा ज्या वस्तू किंवा जे पदार्थ जमा होणार आहेत ते पदार्थ आपणास काय करायचे आहे, शाळेमध्ये एखाद्या खोलीमध्ये ठेवायचे आहे. त्या खोलीला नाव द्यायचं आहे भूगोल वर्ग किंवा भूगोल खोली. आणि या भूगोल खोलीमध्ये ह्या विविध वस्तू संग्रहित करून ठेवायच्या आहे. म्हणजे या ठिकाणी भूगोल विषय चांगल्या प्रकारचं असं वस्तू संग्रहालय तयार होणार आहे. त्यामुळे या वस्तूंच्या संग्रहामध्ये काय होणार आहे, भौगोलिक संग्रहामध्ये वाढ होणार आहे. भौगोलिक वस्तू संग्रहामध्ये काय होणार आहे, वस्तू संग्रह, भौगोलिक वस्तू संग्रह वाढणार आहे. भौगोलिक वस्तू संग्रहामध्ये वाढ होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रकल्प पद्धतीचे काही फायदे समजावून घेता येतात. सारांशाने पुन्हा एकदा आपण प्रकल्प पद्धतीचे फायदे समजावून घेऊ. पहिला फायदा आहे, प्रकल्प पद्धतीमध्ये आपणास जे काम करायचे असते ते सहकार्याने करावे लागते. का सहकार्याने करावे लागते, तर प्रकल्प पद्धतीमध्ये गट पद्धती येतो, गटाचा नेता येतो आणि समस्येचे निराकरण करत असताना एकमेकाची मदत ही घ्यावीच लागते. यातून विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना अर्थात सहकार्याची भावना ही वाढीच लागते. हा प्रकल्प पद्धतीचा पहिला फायदा आहे. प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला स्वतः ज्ञान मिळवावे लागते, स्वतः कृती करावी लागते. म्हणून प्रकल्प पद्धतीचा दुसरा फायदा जो आहे तो विद्यार्थी कृतीप्रवण होतो, विद्यार्थ्याला स्वानुभव मिळतात. यातून काय होते, विद्यार्थ्याची प्रगती होते. आणि प्रकल्प पद्धतीचा तिसरा फायदा म्हणजे असा, आपण कोणतेही उदाहरण घेतलं तरी चालेल. या ठिकाणी उदाहरणार्थ खडकाचे विविध नमुने जमा करणे. विद्यार्थी स्वतः या ठिकाणी खडकाचे विविध नमुने जमा करतो आणि ते शिक्षकांना दाखवतो. शिक्षक काय करतात, त्यांना शाबासकीची थाप देतात किंवा चांगल्या प्रकारचे गुण देतात. यावरून विद्यार्थ्यांमध्ये काय होतो, कार्यपूर्तीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. यानंतर प्रकल्प पद्धतीचा चौथा जो फायदा आहे, कोणताही प्रकल्प करत असताना एका विषयाचे ज्ञान असून भागत नाही, तर दुसऱ्या विषयामध्ये सुद्धा दुसऱ्या विषयाचे ज्ञान त्यास मिळवावे लागते. आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं होतं ते म्हणजे प्रतापगडाची प्रतिकृती तयार करणे. ही प्रतापगडाची प्रतिकृती तयार करत असताना आपणास इतिहास विषयाशी संबंधित माहिती मिळवावी लागते. म्हणजे या ठिकाणी भूगोलाच्या विषयाच्या विद्यार्थ्याचा संबंध इतिहास विषयाशी येतो. आणि प्रकल्पाचे अहवाल लेखन करत असताना किंवा प्रतापगड आपल्या गावापासून किती लांब आहे हे सांगत असताना गणिताशी विद्यार्थ्यांचा संबंध येतो. याचा अर्थ प्रकल्पातनं अनेक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना हे मिळत असते. आणि प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा फायदा असा की प्रकल्पातनं अनेक वस्तू, अनेक पदार्थ विद्यार्थी मिळवत असतो. आणि शाळेचं जे भौगोलिक खोली असेल त्या भूगोल खोलीमध्ये त्या वस्तूंचा संग्रहामध्ये काय होते, वाढ होत असते. अशा रीतीनं प्रकल्प पद्धतीचे फायदे आपण समजावून घेतले. यानंतर आपण प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा समजावून घेऊ. प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा आपण समजावून घेऊन घ्या. प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा पहिली मर्यादा आहे, प्रकल्प पद्धतीनुसार पूर्ण पाठ्यक्रम घेता येत नाही. पहिली मर्यादा, पूर्ण पाठ्यक्रम प्रकल्प पद्धतीनुसार घेता येत नाही. संपूर्ण पाठ्यक्रम जर आपण प्रकल्प पद्धतीच्या साहाय्याने पूर्ण करू म्हटलो तर ते शक्य होत नाही. कारण त्या प्रत्येक पाठ्यमुद्द्याला, प्रत्येक उपघटकाला प्रकल्प पद्धती ही लागू होत नाही.
म्हणूनच प्रकल्प पद्धतीनुसार पूर्ण पाठ्यक्रम आपणास घेता येत नाही. आता कोणताही प्रकल्प जर म्हटला तर त्यास वेळ लागतो, खर्च लागतो. त्यामुळे प्रकल्पाला काही मर्यादा ह्या येत असतातच. प्रकल्प पद्धतीची दुसरी मर्यादा आहे, प्रत्येक प्रकल्प पूर्ण होईलच याची शाश्वती नाही. प्रत्येक प्रकल्प पूर्ण होतोच असे नाही. काही प्रकल्प हे अर्ध्यावरच सोडून द्यावे लागतात किंवा ते सोडून दिले जातात. का तर त्या प्रकल्पासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळत नाही, संदर्भ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प हा पूर्ण होईलच असे नाही. आणि तिसरी जी मर्यादा आहे, एखाद्या प्रकल्पाचे ज्ञान, कार्यपद्धती दुसऱ्या प्रकल्पास उपयोगी पडेलच असे नाही. एखाद्या प्रकल्पाचे ज्ञान, एखाद्या प्रकल्पाचे ज्ञान दुसरा प्रकल्प पूर्ण करण्यास फायदेशीर ठरतेच असे नाही. म्हणजे प्रत्येक विषयागणिक, प्रत्येक उपघटकांगणिक जो प्रकल्प असतो तो भिन्न असतो. एका प्रकल्पाचा आपण अभ्यास केला आणि तोच अभ्यास जर आपण दुसऱ्या प्रकल्पासाठी जर वापरला तर ते ज्ञान या ठिकाणी पुरे पडत नाही किंवा ते अपूर्ण असते. म्हणजे एका प्रकल्पाचे ज्ञान, एका प्रकल्पाची कार्यपद्धती दुसऱ्या प्रकल्पास लागू होतेच असे नाही. प्रकल्प पद्धतीची चौथी जी मर्यादा आहे ती मर्यादा आपणास माहितीच आहे. ती अशी आहे की प्रकल्प पद्धतीची वेळ जास्त लागतो. वेळ. आणखी प्रकल्प पद्धतीत खर्च जास्त येतो. प्रकल्प पद्धती वेळखाऊ आहे. प्रकल्प पद्धती खर्चिक आहे. प्रकल्प पद्धती वेळखाऊ आहे. प्रकल्प पद्धती खर्चिक आहे. आणि प्रकल्प पद्धतीची शेवटची जी मर्यादा आहे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे संदर्भ साहित्य आवश्यक असते ते संदर्भ साहित्य प्रत्येक वेळेस मिळेलच याची गॅरंटी नाही. संदर्भ साहित्य मिळेलच याची शाश्वती नाही. अशा रीतीने प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा आपणास समजावून घेता येतात. पुन्हा एकदा प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा आपण समजावून घेऊ. पहिली मर्यादा आहे, पूर्ण पाठ्यक्रम प्रकल्प पद्धतीने शिकवता येत नाही. दुसरी मर्यादा आहे, प्रत्येक प्रकल्प हा पूर्ण होईलच याची शाश्वती नाही. तिसरी मर्यादा आहे, प्रत्येक प्रकल्पाचे ज्ञान दुसऱ्या प्रकल्प पूर्ण करताना वापरता येईलच असे सांगता येत नाही. आणि चौथी मर्यादा आहे, प्रकल्प पद्धती ही अधिक वेळखाऊ आहे. प्रकल्प पद्धती ही अधिक खर्चिक आहे. आणि शेवटची मर्यादा आहे, जो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे त्याचं संदर्भ साहित्य मिळेलच याची सुद्धा शाश्वती नसते. या तासिकेला आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला हे सारांशाने पुन्हा एकदा बघूया. या तासिकेला प्रथम आपण अभ्यासलं प्रकल्पाच्या पद्धती कोणत्या आहेत. तर प्रकल्पाच्या पद्धती दोन, एक परिसरानुसार करावयाचे प्रकल्प आणि दुसरी जी पद्धती आहे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार करावयाचे प्रकल्प. परिसरानुसार प्रकल्प याचा अर्थ विद्यार्थ्याचा परिसर कोणता आहे, विद्यार्थी कोणत्या परिसरामध्ये राहतो, विद्यार्थी दख्खनच्या पठारावर राहतो का विद्यार्थी मराठवाड्यामध्ये राहतो की विद्यार्थी कोकणी प्रदेशामध्ये राहतो. या परिसराला अनुसरून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प देणे गरजेचे आहे आणि ते पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
म्हणजे प्रकल्पानुसार परिसरानुसार जर प्रकल्प असेल तरच तो प्रकल्प पूर्ण होईल, आणि अन्यथा विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य मिळणार नाही, त्या वस्तू ते पदार्थ मिळणार नाही, ते ज्ञान परिसरात त्यांना उपलब्ध होणार नाही, म्हणजे या ठिकाणी प्रकल्प पूर्ण होणार नाही. म्हणून विद्यार्थ्याच्या परिसरानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यावे आणि ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करून घ्यावा. प्रकल्पाची दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार प्रकल्प हा निवडला जावा. उदाहरणार्थ आपण मातीचा किल्ला तयार करणे हा प्रकल्प घेतला होता, आणि हा प्रकल्प जर आपण आता तिसरीच्या विद्यार्थ्यांना दिला तर तो विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार नाही. याचा अर्थ तिसरीच्या विद्यार्थ्यांची जी मानसिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे किंवा शारीरिक क्षमता आहे ती कमी आहे. आणि हाच प्रकल्प जर आपण आता 6वीच्या किंवा 7वीच्या विद्यार्थ्यांना दिला तर त्यांची मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता वाढलेली असते, ते विद्यार्थी त्या ठिकाणी तो प्रकल्प पूर्ण करू शकतात. याचा अर्थ प्रकल्प विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार द्यावा तरच तो पूर्ण होईल. अशा रीतीने प्रकल्पाच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे परिसरानुसार करावायचे प्रकल्प, आणि दुसरी पद्धती आहे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार करावायचे प्रकल्प. यानंतर जो पुढचा मुद्दा आपण घेतला तो म्हणजे प्रकल्पाचे प्रकार कोणते. तर प्रकल्पाचे प्रकार, एक निर्मिती प्रधान प्रकल्प आहे, त्या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती केली जाते. दुसरा जो प्रकार आहे म्हणजे तो कौशल्य प्रधान प्रकल्प, त्या ठिकाणी कौशल्याला वाव दिला जातो. उदाहरणार्थ आराखडे तयार करणे, नकाशे तयार करणे, आकृत्यांचा संग्रह करणे, या ठिकाणी विद्यार्थ्याचं कौशल्य हे बघितलं जातं. तिसरा जो प्रकार आहे म्हणजे तो आस्वाद प्रधान प्रकल्प, याच्यामध्ये भूगोल दिन साजरा करणे, एखादं पथनाट्य बसवणे, भित्तीपत्रक तयार करणे, एखाद्या समस्येवर चर्चा करणे, अशा प्रकारचे आस्वाद प्रधान प्रकल्प आपणास घेता येतात. आणि चौथा जो प्रकार आहे म्हणजे समस्या निराकरण प्रकार. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना नकाशा वाचनामध्ये दिशा ओळखता न येईल ही समस्या आपण घेतली तर या समस्येवर प्रकल्प या ठिकाणी आपणास घेता येईल आणि या समस्येचं निराकरण आपणास करता येईल. अशा प्रकारे प्रकल्पाचे प्रकार आपण बघितले. यानंतर प्रकल्प पद्धतीचे फायदे कोणकोणते आहेत. पहिला फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. दुसरं, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि स्वतः अनुभवातून ज्ञान मिळत असते. तिसरा जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांना कार्यपूर्तीचा, म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी स्वतः प्रकल्प करत असल्याने विद्यार्थ्यांना कार्यपूर्तीचा आनंद मिळतो. चौथा जो फायदा आहे, प्रकल्प करत असताना एका विषयाचे ज्ञान असून भागत नाही तर दुसऱ्या विषयामध्ये जाऊन माहिती मिळवावी लागते. म्हणजे प्रकल्प पद्धतीमुळे अनेक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्याला मिळत असते. आणि पाचवा जो फायदा आहे, प्रकल्प पद्धतीमध्ये अनेक वस्तू, अनेक पदार्थ, अनेक नमुने विद्यार्थी जमा करत असतो. त्यामुळे शाळेचा जो भौगोलिक अशा प्रकारचा वस्तुसंग्रह असतो त्या भौगोलिक वस्तुसंग्रहामध्ये काय होते, वाढ होत असते. यानंतर प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत त्या आपण समजावून घेतल्या. पहिली मर्यादा म्हणजे पूर्ण पाठ्यक्रम या पद्धतीने पूर्ण होत नाही, प्रत्येक प्रकल्प हा पूर्ण होईल याची शाश्वती नाही. नंतर तिसरी मर्यादा आहे, एखाद्या प्रकल्पाची माहिती आपण मिळवली आणि या प्रकल्पावर दुसरा प्रकल्प आपण करू गेलो तर तो एका प्रकल्पाचे ज्ञान दुसऱ्या प्रकल्पासाठी उपयोगी पडेलच याची गॅरंटी नाही किंवा नसतेच. नंतर चौथी मर्यादा आहे, प्रकल्पासाठी खूप वेळ लागतो आणि खूप खर्चही लागतो. आणि शेवटची जी मर्यादा आहे, प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संदर्भ साहित्य उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. अशा प्रकारे प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा आपण समजावून घेतल्या. या ठिकाणी उपघटक क्रमांक 4 मध्ये प्रकल्प अध्यापन पद्धतीची प्रास्ताविक माहिती आपण समजावून घेतली. त्यामध्ये विविध व्याख्यांचा अभ्यास केला. त्यानंतर प्रकल्प पद्धतीचे विविध टप्पे आपण समजावून घेतले. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये समजावून घेतली. त्यानंतर प्रकल्पाच्या विविध पद्धती, प्रकल्पाचे विविध प्रकार, त्यानंतर प्रकल्प पद्धतीचे फायदे आणि प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा
या उपघटकामध्ये आपण समजावून घेतल्या. अशा रीतीनं आपण प्रकल्प पद्धतीचा अभ्यास हा पूर्ण केलेला आहे. पुढील तासिकेला आपण लोक अध्यापन पद्धतीचा अभ्यास करू. त्याचबरोबर प्रादेशिक अध्यापन पद्धतीचा देखील अभ्यास करूया. नमस्कार.